घ्यायला सकाळ तशी 6:30 पावणे 7लाच झालेली आहे. कारण आपल्याला परत ती मांजर त्रास द्यायला लागली. दिवाणमध्ये खुडबुड करायला लागली सकाळी 6:30लाच. तिला हा दिवाण उघडला आणि ती पळून गेली. आता बघू आज दिवसभर आता लक्ष ठेवावं लागेल, नाही तर. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत ओटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर या सर्वांनी चहा घ्यायला सकाळ तशी 6:30 पावणे 7लाच झालेली आहे. कारण आपल्याला परत ती मांजर त्रास द्यायला लागली. दिवाणमध्ये खुडबुड करायला लागली सकाळी 6:30लाच. तिला हा दिवाण उघडला आणि ती पळून गेली. आता बघू आज दिवसभर आता लक्ष ठेवावं लागेल, नाही तर परत यावेळेस पण ती पिल्लं देईल दिवाणमध्येच मागच्या वेळेस सारखी. तर कामाचा लोड भरपूर आहे. तर आजपासून परत सुरुवात करतोय, कारण जरा बेसिक त्रास देत होता. तर या चहा घ्यायला चहा घेऊयात आणि करूयात आजच्या कामाला सुरुवात. मग दिवसभर हा क्षण क्वचितच आमच्या घरात असतो. कधीतरी की रुद्र आणि आजी एकत्र बसून अभ्यास करत असतात आणि आई त्याचा अभ्यास घेते आणि तो पण एवढा शांततेत घरात बसतो की काय विचारायलाच नको. आता एकदम जवळ आली आहे म्हणून चाललंय त्याचा. आता त्याला तर पाहिजे अभ्यास, बरोबर. तर आज एक पोस्टमॅन थ्रू आपलं पार्सल आलेलं आहे. ते आता थोडंसं आम्हाला दोघांना वेळ लागल्यासारखंच झालं या गोष्टीचं. तर रुद्रला पण मी शिकवले, हे करायचं आहे पुढं भविष्यात तुला पण. तर एक पार्सल आहे, तर तुम्हाला दाखवतो कुठलं पार्सल आहे. तर रुद्र खोलल. सध्या रुद्रला मला या गोष्टीचं वेळ लागले. जरा मी ठरवले हे करायचं म्हणून दर महिन्याला 2 महिन्याला. तर यावेळेस आम्ही मागवला आहे. किती रुपयाचा बंडल हा? 5 रुपयाचा गांधीजीवाला नोट. गांधीजी ट्रॅक्टरवाला आहे का मागं बघ बरोबर. हां, ट्रॅक्टरवाला बंडल मागवला. तर आता आम्ही दोघांनी ठरवले की असं कलेक्शन करायचं छोटं. जे भविष्यात मला माझ्यानंतर रुद्रानंतर रुद्राच्या मुलांना या गोष्टी बघायला भेटतील, म्हणून आम्ही ठरवले की हे कलेक्शन करायचं. आता काय झालंय, सध्या कामच लागलंय. सारखं बघायचं अर्ध्या 1 तासाने. कारण काय होतंय, मांजर येते ह्याच्यात बसती, परत पिल्लं झाली तर ते काय 8-10 दिवस इथं जाणार नाही. आणि मग वनिता घाबरते, रुद्र पण घाबरतो. रात्रभर झोपून देत नाही, कारण मांजर म्याव 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 चालू असतं. म्हणून आता हे कामच लागले की अर्ध्या तासाने ड्रावर 1 तासाने ड्रावर काढून बघायची. रात्रीची येते ती बरोबर, कारण की तिथनं दरवाज्यातनं यायला जागा आहे तिला वरतून. तिथनं उडी मारून बरोबर येते. असं लागलं आता काम मला. मग काय रुद्र म्हणला माझे पेन खराब झाला आहे, त्याची निब बदलून आणू. म्हणलं चल, म्हणलं मला पण बोर होत होतं घरात. आता आपण निघालो खाली बालाजीनगरला. आणि तसंच म्हणलं जरा जायला जाऊन चहा पण पिऊन येऊ. चल जाऊन येऊ. तर रुद्रचा पेन तर काय रिपेअर झाला नाही, कारण की आता तो म्हटला नीब जर घेतली तर 70-80 रुपये नाही, पेन जर घेतला तर 150 रुपये नाही. तो म्हणता सांगतो आल्यावर. काय बोर होतो तो. रुद्र म्हणला चला बाप्पा तळजाईला जाऊन. कंटाळा आलता. चला जाऊन येऊयात आपण आता तळजाईला. फेरफटका मारून येऊ जरा. खूपच बोर झाले आता. क्लायमेट पण भंगार झाले, एकदम ढगाळ वातावरण. तर तळजाईला आम्ही बऱ्याच आधीपासून जातो. आणि रुद्रला पण मी कधी आधीमध्ये, कधी एकटा, कधी आम्ही 3 असं फिरायला जातो. आणि बराच बदल झाला तळजाईला एवढ्या वर्षात. नाहीतर डायरेक्ट असं भिंत वगैरे काहीच नव्हती. बुधबंगल्यापर्यंत जाता येत होतं. बुधबंगल्या बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं. मग काय गोल चक्कर मारून आलो आम्ही तळजाईला. क्लायमेट एवढं भंगार असल्यामुळे जरा आजारी पडल्यासारखंच वाटतं.